वाट या बघाई मजा विषय तिथं जंक्शनचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार ये राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार लय जिगरबाज हे आमचे प्लेयर गडी चमकवून टाकणार ओहर कॅप्टन सहसारीच मेजर दणका बसणार चौकार शिक्सर मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार राडा होणार पोरं नाही ऐकणार ए राडा होणार पोरं नाही ऐकणार ए राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नसत्यात ऐकत या स्पर्धेसाठी आज आपल्यासोबत आणखी एक आवाज जोडला जाणार आहे. त्या आवाजाने मात्र संपूर्ण भारतातच नाही तर दुबईमध्ये देखील मराठी भाषेचा गोडवा पसरवला. आमचे चंदू शेटे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. समालोचन कक्षातील आमचे गुरुवर्य सन्माननीय चंदू शेटे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आणि सरांचं पुणे प्रीमियर लीग हप्पीच्या दिव्यमान सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. सन्माननीय चंद्रकांत शेटे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. मी रोहितदादा लायगुडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. स्वराज पोकळे कुठे असताल तर विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आणि चंडीमात हॅलो. पहिल्या मॅचला सुरुवात इथे होईल. सिद्धार्थ पाटोळे आणि कुमार माने ही जोडी मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. तर मंथन यमकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. दोन ताकदवान खेळाडूंमध्ये झुंज. आजच्या दिवसातील टॉप 8चा सामना. सन्माननीय चंदू शेटे सर यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांना पुष्पहार वाहून आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवराय त्याचबरोबर दाखले छत्रपती शंभूराजे यांना देखील आपण पुष्पहार वाहणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांना देखील आपण पुष्पहार वाहून आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. एक वेगळी स्फूर्ती एक वेगळी प्रेरणा घेऊन आज मैदानामध्ये या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. सन्माननीय दुसर यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांना मात्र पुष्पहार वाहून या स्पर्धेला सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना हा मैदानामध्ये खेळला जातोय. एक अप्रतिम आयोजन नियोजन पुणे प्रीमियर लीगचा थरार PPLचा थरार टॉप 8ची मॅच मैदानामध्ये सुरू होते. एका बाजूने अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूने क्रियान स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघादरम्यान पहिला सामना. पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय. मंथन यमकर समोर सिद्धार्थ पाटोळे. पहिला चेंडू व्हाईट बॉल आणि पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या पंचांना कामाला लावलंय. फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा मात्र दिला होता आणि लगेचच विकेट किपरने सांगितलं तिसऱ्या पंचांकडे जायचंय आणि तिसऱ्या पंचांना मात्र आता कामाला लावलं गेलंय. तिसरे पंच आशिष पाटील सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निर्णय मात्र कळवला जाईल. पहिल्या चेंडूवरती खळबळ आणि पहिल्या चेंडूवरती
इथे मात्र तिसऱ्या पंचाला निर्णय सोपवलाय. एलईडी लाईट थोडस वरती घ्या, आत्ता लावू नका. यस, धन्यवाद. अमृतदा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाने मात्र बॅटिंग करताना आपण पाहतोय क्रिया स्पोर्टने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज अगदी पाहिले तर मराठी समालोचक आपल्या सर्वांचे लाडके चित्रकांतजी शेटे सर आज मैदानामध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. खरं तर या स्पर्धेवरती त्यांचं प्रेमच पाहायला मिळालं की त्यांनी या स्पर्धेला वेळ दिला. आपल्या व्यस्त शेड्यूलमधनं आज त्यांनी मात्र या स्पर्धेला वेळ दिला, त्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद. आणि आज एक सुंदर आवाज आज आपल्यासोबत जोडला जाणार आहे. डॉट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. मॅचला सुरुवात. परत एकदा सिद्धार्थ बॅटिंग साठी तयार. गोलंदाजी मार्कवर मंथन. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतरचा चेंडू मात्र हवे. चान्स आहे. झेल टिपला. वा, अफलातून झेल. मोठी विकेट. संघाचा कणा कोसळलाय. सिद्धार्थ पाटोळे बॅक टू द पॅव्हिलियन. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार. अफलातून झेल. सुरेख झेल मात्र इथे टिपला गेला. फलंदाज मात्र बाद होतोय. समीरने टिपला एक सुंदर झेल. सिद्धार्थ नावाचं वादळ 0 धावांवरती शांत केलंय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनला फार मोठा धक्का बसलाय, फार मोठा झटका असेल. हा पिच क्रिकेटचा क्रिस गेल. सिद्धार्थ पाटोळे 0 धावांवरती बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विशाल सरकार. ज्या विशाल सरकारने मागच्या मॅच मध्ये टीमला विजयाची चाहूल लावून दिली आणि विजय घेऊन मात्र हा संघ टॉप 8 मध्ये दाखल झाला, तोच विशाल सरकार बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. आणि आता जबाबदारी असेल कारण सिद्धार्थ लवकर बाद झालाय, म्हणजे विशालला आता मात्र डाव सावरावा लागेल. आकाश साठे, यस, बॅटिंग साठी आता आलाय आकाश साठे. आकाश साठे साठी हा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल. मंथन यमकर इथे रन को कम करने वाला गेंदबाज मंथन यमकर. मंथन यमकरचा हा चेंडू फुल टॉस होता, फायदा घेतला, भिरकावून दिला. चेंडू सीमा पार. षटकार. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार. यस, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आणि टॉप 8 मध्ये पोहोचणार संघ विजय मिळवण्याशिवाय ऐकणार नाही. शॉर्ट पिच चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडूला केलंय गुल. षटकार. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा. मर्दा कॅच आउट घेणार चारदा. जो फलंदाज पहिल्या 2 मॅच मध्ये 0वरती आउट झाला होता, तिसऱ्या मॅच मध्ये एक षटकार खेळला, नंतर त्याला चान्स मिळाला नाही जास्त बॅटिंगचा, त्याच खेळाडूवरती सिद्धार्थने विश्वास दाखवला. 1 डाऊनला बॅटिंगला पाठवलंय. 2 षटकार त्याने खेळलेत. काय बॅटिंग करतोय आकाश साठे. 2 षटकार तरी खेळले. नंतरचा चेंडू मात्र डॉट बॉल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये 12 धावा. रोहित लायगुडे, स्वराज पोकळे आणि याचबरोबर या सर्व आयोजकांनी पुणे प्रीमियर लीगचा जो सोहळा या ठिकाणी मात्र आयोजन केलाय. अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहतोय. पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय. राडा होणार, पोरं ऐकणार. खरं तर पीपीएल म्हणजे हप्पीच क्रिकेटच्या खेळाडूचा मनातला एक श्वास. हप्पीच क्रिकेट एक ग्लॅमर. हप्पीच क्रिकेटला मिळालेली
एक वरदान, हप्पीच क्रिकेटचं एक स्वप्न आणि हप्पीच क्रिकेट बंद होत असताना त्याला मिळालेलं परत एकदा जीवनदान म्हणजे पुणे प्रीमियर लीग. ही स्पर्धा आपण पाहतोय अप्रतिमा आयोजन नियोजन कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेऊन आयोजन केलेला रोहितजी लायगुडे यांचा क्रिकेटचा एक वेडेपणा म्हणलं तरी कमी ठरणार नाही. कारण एखादा वेडाच असेल जो इतका मोठा इतिहास रचेल हप्पीच क्रिकेटसाठी रचलेला हा ऐतिहासिक खेळ. खरं तर थोड्या वेळाने जेव्हा मागच्या LED जेव्हा तुम्हाला फिरताना दिसतील ना की तुम्हाला अगदी स्टेडियम मध्ये आल्याचा फील होईल. मोठमोठ्या फुलपिचच्या क्रिकेटच्या स्पर्धेला देखील त्या बाउंड्री LED बाउंड्री दिसणार नाहीत, पण या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या बाउंड्री रोप LEDच्या बाउंड्री रोप दिसतात आणि त्यामुळे वातावरण मात्र क्रिकेटमय करून टाकले. परत एकदा चेंडू हवेत आणि झेल टिपला. इथे फलंदाज कुमार माने 0 धावांवरती बाद. क्रिकेटचा होणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार. आघाडीचे दोन्ही बॅटर 0 धावांवरती तंबूला परतलेत. मोठी कळबळ अमरदादा केडेकर संघाला बसलेला दुसरा मोठा झटका. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय श्री माने नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय श्री माने. अजिंक्य खैरेची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतली. खरं तर जेव्हा जेव्हा षटकार चौकार जात आहेत तेव्हा वाचतायत राडा होणार पूर्ण ऐकणारचे सुरेल गाणे, पण 0 वरती बाद झालाय कुमार माने. आणि नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये आलाय श्री माने. आता परत एकदा चौकार षटकार नंतर वाचतील का ते गाणे. PPL चं वाक्य राडा होणार पूर्ण ऐकणार त्याचबरोबर सुरू झालेला हा दिव्यमान सोहळा आज मैदानामध्ये टॉप 8च्या लढतीला सुरुवात. श्री माने यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. एक सिंगल धाव 13 धावा 13 रन ऑन स्कोरबोर्ड. 1.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. अमरदादा केडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाला माहिती आहे इथे 70-75 धावा बनवावं लागणार आहेत. क्रियान स्पोर्ट संघासमोर जिंकायचं आहे तर 70-75 धावा बनवावे लागतील. हा चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. अजिंक्य जबरदस्त खेळ मैदानामध्ये करतोय. माळुंगीचा स्टार खेळाडू आहे मुळशीचा ढाण्या वाघ अजिंक्य खैरे आज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस फटका जोरदार चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार. आकाश साठे आज मैदानामध्ये टीम साठी विघ्नहर्ता म्हणून धावून आलाय. जरी पहिल्या विकेट गमावल्या असतील जरी प्रमुख 2 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील आकाशने मात्र हार मानली नाहीये आणि तो टीम साठी मैदानामध्ये लढतोय. हा चेंडू इथे आपण पाहतोय. पंच मात्र दोन्ही पंच मिळून निर्णय मात्र कळतील. काय निर्णय होतो ते पाहिलं जाईल. दोन्ही पंचांचा निर्णय मात्र पाहिला जाईल. 20 रन 20 धावा धावफलक होते आतापर्यंत आपण पाहिल्या. या निर्णयानंतर फेर बदल होईल. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,25,555 रुपयाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांक 75,555 रुपयाचं पारितोषिक. तिसऱ्या पंचाकडे मला वाटतं विचारणा केली जाते आणि हे बक्षीस आपल्याला मिळालं आहे सन्माननीय निलेश भाऊ गिरमे शिवसेना युवा सेना शहर प्रमुख शिवसेना अध्यक्ष महात्मा फुले बिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र राज्य. चला फेर डिलिव्हरी असा निर्णय मात्र आलाय आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा 20 रन म्हणता नेमकंच चांगले षटक आपण पाहिलं. त्यानंतर अजिंक्य खैरेने देखील चांगली गोलंदाजी केली. तिसरा गोलंदाज पाहूया आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जाईल. अनिकेत माने गोलंदाजी मार्कवर. क्रियान स्पोर्ट्सचा एक चाणाक्ष खेळाडू ज्याने मात्र क्रियान स्पोर्ट्ससाठी सातत्याने खेळ केला. बॅटिंग केली बॉलिंग केली अनेक ट्रॉफीज अनिकेत मानेने मात्र क्रियान स्पोर्ट्सला जिंकून दिल्या.
पण एक स्वप्न मात्र अनिकेत मानेचं अपूर्ण होतं, ते म्हणजे पुणे प्रीमियर लीग. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मैदानात उतरलाय, पण समोर आहे श्री माने. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. गडी चमकवून टाकणार ओहर. कॅप्टन सहसारीच मेजर. दणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग अनिकेत मानेच्या गोलंदाजीवरती श्री मानेने खेळलेला षटकार. एक चांगला बॅटर आहे, त्याचबरोबर एक हसतमुख खेळाडू देखील आहे श्री माने. नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश होतात असतो. हा चेंडू परत एकदा हवेत खेळलाय आणि ते क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून राहील. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. श्री माने ब्रँडेड षटकार. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ए मर्दा. मिड विकेट मध्ये जे आपण पीपीएलचं एक सुंदर चित्र तिथे बनवलंय, त्याला जर डायरेक्ट चेंडू लागला ना तर काल 500 रुपयाचं पारितोषिक आपण घोषित केलं. आज 1000 रुपयाचं पारितोषिक. डायरेक्ट जर पीपीएल ला चेंडू लागला मिड विकेट मधल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आयोजकांकडनं पुणे प्रीमियर लीग कडनं पारितोषिक देण्यात येईल. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धाव फलकात धावा जमा होतात त्या 32 धावा. 2 फलंदाज 32. 2.2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अनिकेत मानेवरती श्री मानेने चढवलेलं आक्रमण. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे दात मागितली जाते. पंचांनी मात्र कळवलं हा चेंडू स्टंपच्या वरतून निघून गेलाय. डॉट बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय. श्री माने अगदी हाच तो खेळाडू आहे ज्याने मात्र लीग मॅच मध्ये टीमला इथपर्यंत पोहोचवलं. चांगली ओव्हर टाकली होती आणि परत एकदा श्री माने नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवायला लागलंय. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. राडा होणार पोर नाही ऐकणार. 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 काय बॅटिंग करतोय श्री माने. आज मैदानामध्ये श्री मानेने आग लावली आहे. काना मागून आला आणि तिकट झाला. कोणी विचार देखील केला नव्हता की आज श्री मानेची बॅटिंग आज अशी आपल्याला पाहायला मिळेल. इथे फाईनल लेग दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झालाय पण रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. 3 षटकार 2 डॉट बॉल या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेत. अनिकेत माने थोडासा मागडा ठरलाय. नाराज असेल स्वतःवरती कारण धावा इथे खर्च होत आहेत. आणखी एक फटका चांगला खेळलाय गॅप मध्ये. तिथे रचला होता ट्रॅप. होती गॅप. तिथून खेळलाय चौकार. 4 धावा. विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. 42 रन. K92 ओनर सन्मान्य संदीप दादा काळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मी संदीप दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर निखिल शेठ मुत्ता युवा मन संघाचे संघमालक निखिल शेठ मुत्ता यांचं देखील शुभ आगमन. मी दोघांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. धाव फलक आपण पाहतोय 42 धावा. गोलंदाजी मार्क करत होता गोलंदाज पियुष. नेहमीच क्रिकेटच्या पाठीशी उभे राहणारे धनकोडचं क्रिकेट ज्यांनी मात्र फार उंचीवरती पोहोचलं आमचे संदीप दादा काळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. मी संदीप दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. धाव फलक आपण पाहतोय 42 धावांवरती पोहोचला पियुष गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पियुषचा. हा मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ या ठिकाणी होते. या एक्स्ट्रा धावांवरती अंकुश मात्र लावावा लागेल असं वाटलं होतं सुरुवातीच्या 2 विकेट ज्यावेळेस सिद्धार्थ पाटोळे कुमार माने शून्यावरती बाद झाला. धावफलक जास्त लांब जाणार नाही पण जी पार्टनरशिप इथे तयार झाली ना त्या पार्टनरशिपने इथे खेळाला नवा जोश आणलाय. नवी उमेद आणली आहे आणि आज पुणे प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल हे सांगता येणार नाही.
इथे कधी काय होईल एखादी भविष्यवाणी तुम्हाला कळेल, पण या पुणे प्रीमियर लीगची भविष्यवाणी ना गतवर्षी कुणाला करता आली ना या वर्षी देखील कुणाला करता येईल. चांगले चांगले संघ मला वाटतं नॉकआउट झालेत, या स्पर्धेतून बाहेर गेलेत, पण टॉप 8 मध्ये पोहोचलेला संघ कोणता संघ हा आता सेमीफायनलला पोहोचेल हे बघावं लागेल. तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना केली आहे, पाहूया निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचाकडे सूचना केली आहे. आज अगदी समालोचन कक्षामधनं चंदू सरांसोबत समालोचन करण्याची संधी मला या पुणे प्रीमियर लीग मुळे मिळेल, त्याबद्दल पुणे प्रीमियर लीगच्या परिवाराचं मनापासून धन्यवाद. कारण अगदी एखाद्या नवीन खेळाडूला एखाद्या दिग्गज खेळाडू बरोबर बॅटिंग करायला मिळणं आणि ते डगआउट शेअर करायला मिळणं हीच मोठी गोष्ट असते. त्याच्या मनात जे भाव असतात ना तशा भावना आज माझ्या देखील मनात आहेत. कारण आज चंदू सरांसोबत समालोचन करायचंय आणि त्यांच्या समोर बोलायचंय. प्रेशर आहे, पण आज तिथे पुणे प्रीमियर लीग आहे. राडा होणार, पोरण ऐकणार आणि समालोचक देखील ऐकणार. ज्यावेळेस चंदू सर बोलायला चालू करतील ना त्यावेळेस फक्त कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा, मॅच पहा आणि कानाने त्या समालोचनाचा फक्त आनंद घ्या. जो आवाज दुबईमध्ये ज्यांनी मात्र मराठीचा गोडवा पसरवला तोच आवाज आज पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये धमाका करणार. आणि तेव्हा देखील आपण म्हणणार यस पुणे प्रीमियर लीग म्हटल्यानंतर राडा होणार 100%. फलकावरती आतापर्यंत 43 धावा. तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना केली. आज शैलेश निवंगणे सरांचा देखील आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थोड्याच वेळानंतर त्यांचा देखील या ठिकाणी आगमन होईल. दरम्यान सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं पुणे प्रीमियर लीग हप्पीज क्रिकेटच्या दिव्यमान सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा आलाय, नॉट आउट. मॅचला सुरुवात. थोडक्यात मात्र इथे श्रीमाने बचावला. धावफलक आपण पाहतोय 44 धावांवरती पोहोचलाय. चला फिल्डिंग लावून घ्या, लगेच मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच चालू करा लगेच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. छोटीशी चूक ही मात्र मागात पडणार, कारण श्री मानेला जीवदान मिळालंय. श्री माने सारख्या तगड्या खेळाडूला जीवदान मिळालंय. जरी तुम्ही रील्स वरती, इंस्टाग्राम वरती श्री मानेला सर्वांना हसवताना बघितलं असेल ना तरी तो प्रतिस्पर्धीला रडवणारा खेळाडू आहे. अनेक वेळा त्याने त्याच्या खेळाने प्रतिस्पर्धी संघाच्या हातातून विजयाचा घास हिसकावून घेतलेला खेळाडू आहे श्री माने. आज श्री मानेची बॅट मैदानामध्ये तळपली आहे. सोबत आकाश साठेने मात्र धावा साठवल्या, बनवल्या. एक चांगली पार्टनरशिप तयार झाली. चला वेळ वाचवा, टाइमचा मॅच चालू करून घ्या. पियुष गोलंदाजी मार्कर समोर असेल परत एकदा श्री माने. हा चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र हा चेंडू ऑन साइडला खेळला. एक सिंगल रन, सिंगल धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 45 रन. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. मयूरदादा कारंडे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. धायरीचा स्टार, धायरीचा कोहिनूर हिरा, त्याने मात्र धायरीचं नाव मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं. डावखुऱ्या शैलीचा घातक फलंदाज मयूर कारंडे पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. पण एकदा फटका चांगला खेळलाय. उलट आहे का जेल प्रयत्न, हो देव आला होता द्यायला पण पदरच नव्हता घ्यायला. जेल सुटला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पोरं नाही ऐकणार. राडा होणार. त्याचबरोबर दोयाल स्पोर्ट्स क्लबचे संघमालक सन्माननीय रवींद्रजी सरोदे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचंय. नेहमीच खेळाडूंना साथ देतात, खेळाडूच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांची टीम देखील हप्पीज क्रिकेटमध्ये नेहमीच असते. त्यांचंही स्वप्न आहे की पुणे प्रीमियर लीग मध्ये त्यांची टीम देखील खेळणार. यावर्षी चान्स मिळाला नाहीये, पण पुढच्या वर्षी नक्कीच रवींद्र सरोदेची टीम आत्ताच बुकिंग करून घ्या. दोयाल स्पोर्ट्स पुढच्या वर्षी पुणे प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सहर्ष स्वागत. 55 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 55 धावा, 55 रन. स्क्रीनवरती तुम्ही स्वराज पोकळेंना पाहताय. आमच्या आयोजक मंडळी सोबत नक्कीच काहीतरी विचार विनिमय बातचीत सुरू आहे. नेहमीच हा खेळाडू काही ना काही कामात असतो आणि काम काय असतं, पुणे प्रीमियर लीग. वर्षभर आमच्यामध्ये डोक्यात एकच चर्चा असती, पुणे प्रीमियर लीग, पुणे प्रीमियर लीग,
पुणे प्रीमियर लीग. हे पर्व संपलं ना, आता रविवारी हे पर्व जेव्हा संपेल ना, सोमवारी उठल्यानंतर स्वराजला परत फोन येतील, स्वराज दादा पुणे प्रीमियर लीगचा तिसऱ्या पर्वाचं काय, आणि परत एकदा ते चक्र डोक्यात चालू होतील. तीच पुणे प्रीमियर लीग आज आपण पाहतोय. सुपर 8चा थरार. 17 मिनिटाचा टाइम इथे पूर्ण झालाय. शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य धोत्रे. 5 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. श्रीमाने बॅटिंगसाठी तयार. आदित्य धोत्रेचा हा चेंडू उंच आकाशात खेळलाय. चेंडूने उंची गाठली असतं, लांबी कमी, टिपला झेल आणि त्याचबरोबर श्रीमानेचा संपला खेळ. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार ओव्हर. थँक्यू डीजे. 10 चेंडूमध्ये 24 धावा, 3 षटकार, 1 चौकार. श्रीमानेची बॅटिंग आवडली असेल टॉप 8 मध्ये तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी तो विघ्नहर्त बनून धावून आला. टीम साठी चांगल्या धावा जमवल्या. स्क्रीनवरती आपण पाहतोय स्वयंपोळ विशाल चव्हाण यांना पाहतोय. या स्पर्धेसाठी टेक्निशियन टीम मध्ये त्यांचं काम देखील चांगलं पाहायला मिळालंय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर दाखवण्याचं काम केलंय. प्रत्येकाला प्रकाश ज्योतामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी अगदी केलं गेलंय. आणि प्रकाश ज्योतामध्ये आता पाहतोय आपण आयकॉन स्पोर्ट्सचे स्वयंपोळ विशाल चव्हाण, कुणाल काकडे यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. सुंदर काम पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये करताना आपण यांना पाहिलंय. 55 धावा. यावेळेस फटका चांगला खेळलाय आदित्य धोत्रे, पण फलंदाज वाजवतोय पत्रे. षटकार 6 धावा. मर्दा ये मर्दा, कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त षटकार आदित्य धोत्रेच्या गोलंदाजीवरती विशाल सरकारने खेळला. विशाल सरकार चाणक्य खेळाडू आहे. यावेळेस चेंडूला सोडून दिलं, पाहिलं बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव आपल्या पदरी पाडून घ्या. एक धाव महत्वाची आहे. एक धाव ही महत्वाची आहे आणि एक धावासाठी फार मोठं युद्ध इथे रंगलं गेलंय. ते युद्ध आहे पुणे प्रीमियर लीगचं. ते युद्ध आहे या वर्षी टायटल जिंकण्याचं. कारण जी ट्रॉफी स्वप्न पाहतो, जे खेळाडू या स्पर्धेच्या बाहेर गेलेत ना, मला वाटतं 24 तास झोपले नाहीयेत. त्या खेळाडूंचं स्वप्न मात्र भंग झाल्याचं त्यांना दुःख आहे आणि त्रास तर होणार. कारण मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतून बाहेर जाणं, लवकर बाहेर जाणं हे सर्वात मोठी दुःखी गोष्ट आहे. काही चुका झाल्या, त्या चुकांमुळे अनेक गोष्टी घडताना आपण पाहिल्या. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झाला आहे. त्यावेळेस 6 चेंडू मात्र सुरेख होता. क्लीन बोल्डचा शिकार. फलंदाज बाद. या भागातली टीम लई टॉप. शिक्षर कॅट बॅटिंगचा खॉप. नाही सामना जिंकणं सोप. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाई मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. राडा होणार. फलंदाज मात्र बाद झाला. इथे 4था झटका. 62 धावांवरती 4था फलंदाज बाद झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. बॅट्समन नेम प्रणव. फलंदाजसाठी आलाय प्रणव. पण्या मोरे मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय आणि ते पण्या मोरे मैदानाच्या आत आणि ते झेल टिपलाय आणि लगेचच जाईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. कॅप्टन सहसारीच मेजर. दणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंग
कार्यक्रमाचे आयोजक सुधीरजी शिर्के यांचे शुभागमन या ठिकाणी होते. सहर्ष स्वागत. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक, या इनिंगचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि पाहूया कितपत धावा मात्र इथे बनवल्या जातील. ओमकार गोलंदाजी मार्कर. नवीन बॅटर ओमकार मैदानामध्ये आलाय. पहिल्या दिवशी ओमकारच्या बॅटीने मात्र धावा जमवल्या होत्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आदित्य धोत्रे. आदित्य धोत्रेने काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, नंतर षटकार आला आणि षटकार आल्याला आपण म्हणलं होतं गोलंदाज आहे आदित्य धोत्रे, पण फलंदाज वाजवतोय पत्रे. आता आदित्य सांगतोय जरी तुम्ही वाजवले पत्रे तरी तुमच्या डोक्यावरती आदित्य नावाचे काय असणार आहे खत्रे. 2 फलंदाज आदित्यने बॅक टू बॅक बाद केलेत. अजून 1 विकेट घेतली तर आज टॉप 8 मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. ओमकार हाफ पिच क्रिकेटचा डॉन ओमकार मैदानामध्ये आलाय. फलकावरती आपण पाहतोय 62 धावा. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. आदित्य धोत्रे यावेळेस 6 चेंडू अगदी पाहतोय आपण. विकेट तर आली आहे पण ती रनआउटच्या रूपाने आली आहे. फलंदाज बाद, कोणती धाव नाही, चेंडू डॉट बॉल. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार राडा होणार. त्याचबरोबर झहीरभाई शेख यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. झहीरभाई शेख यांचं सहर्ष स्वागत. विनंती आपण व्यासपीठातील स्थान पण राहायचंय. शेवटचा 1 चेंडू मात्र शिल्लक. नवीन बॅटर शोहेब मैदानामध्ये आलाय. झहीरभाईंना विनंती आहे की आपण व्यासपीठातील स्थान पण व्हावं. नेहमीच क्रिकेटच्या पाठीशी उभे राहणारे आमचे झहीरभाई आज मैदानामध्ये पुणे प्रीमियर लीगचा आनंद घेताना आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या इनिंगचा आणि यावेळेस हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे 1 सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धाव मात्र घेतली नाही. केवळ 1 सिंगल धाव. सिंगल धावेबरोबर धावफलक पुढे सरकेल. 63 धावा विजयासाठी 64 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल. 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान. यानंतर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आता केला जाईल. मी रोहितदादा रायगुडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी रवींद्र सरदे सरांना या ठिकाणी विनंती करेल. दयाल स्पोर्ट्सचे सर्व रवींद्र सरदे सरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूने अरबाज पटेल तर एका बाजूने लखन ओरसे. 2 ताकदवान खेळाडू आज मैदानामध्ये आहेत आणि दोघांचं सहर्ष स्वागत. दोघांना खूप मोठ्या शुभेच्छा. खरं तर फक्त पुण्यातच नाही महाराष्ट्रामध्ये या मॅचची चर्चा आहे. प्रतीकदादा गणेशदादा विरुद्ध निखिल शेठ मुत्ता. संघ मालक देखील एकाच ठिकाणचे आहेत त्यामुळे जास्त चर्चा आहे. खेळाडू देखील वजनदार आहेत त्यामुळे चर्चा आहे. एका टीम मध्ये रोहन पवार खेळणार आहे, एका टीम मध्ये अरबाज पटेल खेळणार आहे त्यामुळे देखील चर्चा आहे. ही मॅच रंगतदार होणार. रवींद्र सरदे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने पीपीएल, एका बाजूने जप्पा वॉरियर्स. रवींद्र सरदे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बरोबर तुम्ही हात ओळखला. लेफ्ट आणि राईट. लेफ्ट राईट सांगायचं फक्त. येस, लखन ओरसेचा कॉल असेल. जप्पा वॉरियर्स असा कॉल आणि पीपीएल कॉल आलाय. पीपीएल अरबाज पटेल टॉस जिंकलाय. अभिनंदन अरबाज.
किती आनंद आहे टॉस जिंकण्याचा? नाही, आनंद नाही असा काही टॉस जिंकण्याचा. या मॅच मध्ये टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंट होता कारण पहिले आम्हाला बॉलिंग करायची, त्यामुळे जिंकणे इम्पॉर्टंट होता. आज अगदी पाहिलं तर अरबाज पटेलच्या समोर रोहन पवार खेळणार आहे. चर्चा झाली का या गोष्टींची? कानावर आली चर्चा? नाही, चर्चा तर नाही आली कानावर. पण रोहनला ज्यावेळेस गोलंदाजी करेल त्यावेळेस आनंद वाटेल तुला रोहनने षटकार मारल्यानंतर की दुःख होईल? आता मैत्री ग्राउंडच्या बाहेर सध्या तर विरोधक आहे. क्या बात आहे. काय निर्णय असेल तुझा? बॉलिंग करू. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद, शुभेच्छा तुला. लखन माझ्यासोबत आहे. लखन, टॉस इम्पॉर्टंट होता, हरकत नाही, पण प्रत्येक दादा गणेश दादा टीमने यावर्षी धमाका केलाय. काय नियोजन असेल? आता कितपत धावा बनवायचा विचार करशील? आम्ही 70+ धावा करण्याची त्याच्या पुढे करू. धन्यवाद, शुभेच्छा तुला देखील, कारण मॅच मैदानामध्ये सुरू आहे आणि ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण व्याकुळ आहोत. चंद्रकांत जी छेटे सर आता व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचं समालोचन आपण ऐकण्यासाठी आतुर आहोत. मुंबई भूषण, जुन्नर भूषण, त्याचबरोबर ज्यांचा आवाज दुबईमध्ये मराठीमध्ये ऐकला, शारजा स्टेडियम मध्ये आपण ऐकला, चंद्रकांत छेटे सरांचं शुभागमन. सरचे स्वागत. ओव्हर टू चंदू सर. नमस्कार. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय तोच क्रिकेटचा खेळ पुण्यामध्ये घेऊन आलाय आणि खऱ्या अर्थाने पुण्याच्या क्रिकेटची ओळख आणि पुण्याच्या क्रिकेटचा बेस काय आहे तर हे हाफिज क्रिकेट आहे आणि याच हाफिज क्रिकेटची एक दर्जेदार स्पर्धा, हाफिज क्रिकेटला जिवंत करण्याचं काम पुन्हा एकदा कोणी केलं असेल तर या स्पर्धेने केलंय, पुणे प्रीमियर लीगने केलंय. चालू असणारा महत्त्वाचा सामना अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन एका बाजूला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मॅचला जिंकण्यासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं 64. एका बाजूला जर पाहिलं तर लकी आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्रिशाल आहेत. यावेळेला अष्टोक खेळण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता. 5 ओव्हर आहेत आणि या 5 ओव्हरमध्ये 64 करायचे आहेत. होऊ सुद्धा शकतात आणि नाही सुद्धा होऊ शकत. यावेळेला पुन्हा एकदा बॉल याची रक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल, कारण क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा असतो. एका डावात रिझल्ट लागत नसतो, त्यासाठी 2 डाव लागतात आणि इकडे दुसऱ्या डावाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन ओमकार यांनी खर्च केलेले आहे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पार. 4. चौकार येताना पाहिला मिळतोय. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. अख्ख्या महाराष्ट्रात याच नावाची चर्चा आणि हेच वाक्य सध्या गुणगुणली जात आहेत. त्याचं कारण आहे ही स्पर्धा सगळ्यांच्या मनामध्ये आलेली बसलेली आहे. अशा प्रकारचं हे आयोजन पुण्यामध्ये पाहायला मिळतं, या स्टार स्पोर्टच्या ग्राउंडवर पाहायला मिळत आहे आणि मैदानावर एक महत्त्वाचा सामना. यावेळेला फटका खेळला खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. बॅटच्या कडेला लागून काही वेळ हवेत जरूर राहिला, परंतु तिकडे रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल येतोय. ओव्हर पहिली सुरू आहे आणि रन जर पाहिलं तर फक्त 5 झालेले आहेत. लकी आणि त्रिशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरी, परंतु ओंकारची बॉलिंग चांगली राहिली आहे. हो हो हो, आणखीन एक हा फटका सीमारेच्या दिशेने निघालाय. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 1 रन, जोपर्यंत संगनायक तिकडे येतील आणि पहिल्या ओव्हर नंतर 64 करायचे असताना धावसंख्या झाली आहे फक्त 6. म्हणजे ही मॅच ऑन आहे, दोन्ही टीमच्या बाजूने ऑन आहे. 64 करायचे, अजूनही 58 करायचे आणि 4 ओव्हर बाकी आहेत. सोपं नाहीये एवढं सगळं करणं. इकडे मोठमोठी पारितोषिकं, आयोजनातील सुसूत्रता, त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी. अगदी मैदानाच्या चोहोबाजूला जर पाहिलं तर अगदी LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या खेळाडूंचे किट्स लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 मोटरसायकल दिल्या जाणार आहेत. लाखोची पारितोषिकं आहेत या स्क्रीन पाहायला मिळत आहेत आणि विविध संदेश देखील दिले जात आहेत क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. आपल्याला हा क्रिकेटचा खेळ किती आवडतो आणि त्याच्यासाठी आपण काय काय करतो हे सगळे संदेश देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत आणि त्याच्याचमुळे ही स्पर्धा थोडीशी वेगळी आहे. खऱ्या अर्थाने पुण्याची शान असणारं हे हाफिज क्रिकेट गेल्या काही वर्षामध्ये लोप पावत चाललं होतं, परंतु रोहित भाऊ, तुम्ही आणि तुमच्या टीमने या हाफिज क्रिकेटमध्ये जान आणली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे हाफिज क्रिकेट आणखी मोठ्या प्रमाणावर खेळलं जाईल याची ग्वाही आम्ही इकडे देऊ आणि या क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचं काम पुणे प्रीमियर लीगने केलं आहे. मी तर म्हणेल प्रत्येकासाठी गौरवाची बाब आहे. ही स्पर्धा खेळायला मिळणं हे प्रत्येकासाठी गौरवाची बाब आहे आणि प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या विभागातील एखादे खेळाडू हा ही स्पर्धा खेळतोय.
त्याच्यामुळे यस व्हाईट बॉल इकडे घोषित केला जातोय. यावेळेला लॉफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, पकडली जाते कॅच, विकेटचं पतन, पहिला धक्का बसतोय, खेळाडू बाद. या भागातली टीम लई राडा होणार, पोरं नाही ऐकणार. परंतु राडा कसला? अरे मैदानातला राडा, खेळण्याचा राडा, बॅटिंगचा राडा, बॉलिंगचा राडा, जल्लोष करण्याचा राडा, हा आहे राडा. हा वेगळा राडा नाहीये, लक्षात घ्या. हा क्रिकेटच्या मैदानावरचा राडा आहे आणि हा राडा आम्हाला पाहायचा आहे. या राड्याची आम्ही वर्षभर वाट पाहिली आहे. हा पुन्हा एकदा राडा कधी होणार आहे याची, आणि तो पुन्हा एकदा आलाय, नव्या ढंगात आलाय आणि काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. हो, क्या वेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचाही प्रयत्न झाला, व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. बॅटिंगसाठी लकी यांची साथ देण्यासाठी अनिकेत माने आलेले आहेत. प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. कुणाला बॉलिंग करायची आहे, कुणाला बॅटिंग करायची आहे, कुणाला फिल्डिंग करायची आहे, आणि तुमच्या आमच्या सारख्यांना काय करायचं आहे, ही मॅच तासन तास पाहायची आहे. या मॅचचा यस म्हणजे सगळी काही पडताळणी इकडे केली जाते, वेग तपासला जातोय मशीनच्या साहाय्याने. या सगळ्या गोष्टी काही सोप्या नाही आहेत आणि इकडे चौकार देखील येताना पाहायला मिळतोय. आणखीन एकदा राडा. कॅप्टन सहसारीच मेजर तनका बसणार चौकार शिक्सर मैदान तुमचं 12 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52ची आवश्यकता अजूनही आहे. कुमार बॉलिंगसाठी आहेत आणि अनिकेत माने यांनी सांगितलंय मी आलोय. पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना आपली इरादे स्पष्ट केलेले आहेत त्यांनी. हो हो हो, हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, बॅट वेगात फिरली परंतु बॉलही गरकन फिरलाय आणि यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. एक डॉट बॉल दबाव वाढू शकतो. यावेळेला फटका खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, आ रा 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 वाह. ओ, श्रीमानने पकडली कॅच, पंचांनी दिलाय नो बॉल, परंतु कॅच पकडली त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. श्री माने, पोर नसत्यात ऐक माने भाऊ तुम्ही तर कमालच केली. मी तर म्हणेल ही कॅच पुन्हा पुन्हा पाहावी. भले नो बॉल आहे, फलंदाज बचावलेत, परंतु हा क्षण पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे. आणि माने साहेब त्या ठिकाणी भिंतीसारखे उभे राहिले. याही वेळेला स्टोक समोर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि हे तर पाहायचं आपल्याला, चांगला चौकार पाहायचा आहे, चांगला षटकार पाहायचा आहे, चांगलं फिल्डिंग पाहिजे आहे. आणि हे पाहण्यासाठी तर आपण गर्दी केली आहे. आज राडा पुण्यामध्ये, विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, नाव पुणे, तिथे काय होणे. यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला जातोय. धावा कंट्रोल करावे लागणार आहेत कारण षटक क्रमांक जर पाहिलं तर इकडे मार्गस्थ असताना पाहिला मिळतं. दुसरं 16 धावा धावफलकावर झालेले आहेत. क्रिकेटच्या खेळाची सुद्धा एक वेगळी मजा आहे. यस 4 बॉल झालेत. दिवसाही आनंद देतो, रात्री सुद्धा आनंद देतो. हो हो हो, हा बॉल यष्टीरक्षकांकडे, चांगला बॉल आलाय, कमबॅक केलाय. फुल पिच मध्ये सुद्धा आनंद देतो आणि हाफ पिच मध्ये सुद्धा आनंद देतो. येस, ओ हो हो, यावेळेला दांडी 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 गुल बोल. म्हणजे माझ्या मते बॅटिंगला माने होते, बॉलिंगला माने होते, इकडे पाठीमागे फिल्डिंगला सुद्धा मानेच होते. आणि इकडे सध्या राडा कोणी केलाय, कुमार मानेने राडा केलाय आणि विकेट घेतली आहे. धावफलक जर पाहिला तर 16 आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इकडे संपलेला आहे. अजूनही 18 चेंडू आणि 48ची आवश्यकता. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. माझ्या मते अखिल भारतात मोठमोठ्या ठिकाणी, वेस्ट बेंगॉलला सुद्धा अशा स्पर्धा होतात, फक्त मैदान वेगळ्या पद्धतीचं असतं. नाशिकला होतात, नागपूरला देखील होतात. मुंबई अपवाद आहे. मुंबईमध्ये अंडर आर्म क्रिकेट चालतं बऱ्यापैकी. म्हणजे या ओव्हरआर्म क्रिकेटला जे
समांतर क्रिकेट आहेत ना प्रत्येक शहरामध्ये, त्यातलं पुण्याची खासियत म्हणजे हा पिच क्रिकेट. ज्या क्रिकेटला पुणेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. म्हणजे पुणे स्कोर जर पाहिलं तर 16 झालाय, 2 विकेट माघारी परतल्या, 18 बॉलमध्ये 48 करायचे आहेत. आणि यस, टाइम ऑन आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. अहो, खेळताना तर मजा मिळतेच मिळते, पाहणाऱ्यांना खेळणाऱ्यांपेक्षा जास्त मजा मिळते. आणि म्हणूनच आपण गर्दी करतो हे क्रिकेट पाहण्यासाठी, रात्र रात्र जागवतो. आज सगळ्यांनी सांगितलं असेल उद्या रविवार आहे, उद्या सुट्टी आहे, आज आम्ही काय करणार, राडा क्रिकेट मॅच पाहण्यासाठी. आणि त्यासाठी तिकडे सगळे आलेले आहेत. आज राडा, बॉलर, बॅटर, फिल्डर, प्रेक्षक सगळेच राडा करणार आणि पोरं नाही ऐकणार. हर्ष केडकर यांना आपण पाहतोय. हर्षराज यांना आपण इकडे येताना पाहतोय जरूर. आणि अमरदादा खेडकर यांची टीम या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खेडेकर साहेबांची टीम, खेडेकर येस, अमरदादांची टीम. माझ्यामध्ये खडकवासला प्रीमियर लीगला सुद्धा दादांची टीम असते. येस, आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील होते. अमरदादा खेडेकर यांच्या मालकीची टीम. दोन्ही मालक देखील तेवढेच महत्वाचे आहेत आपल्यासाठी. ओव्हर नंबर 3 सुरू आहे, 17 रन झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता लकी आणि आकाश मोरे. स्ट्राईकवर आकाश आहेत. हो, बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, बॉल मार्गस्थ होतोय, पाठीमागे रन तिकडे 1 मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहा, 1-1 रन महत्वाचा आहे. 64 करायचे, 64 होऊ सुद्धा शकतात किंवा 64 नाही सुद्धा होऊ शकत. त्याच्यामुळे मॅच मात्र इकडे रंगताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. हार मानून चालायचं नाही, प्रत्येकाला आपला बेस्ट द्यायचा आहे, कारण आजच्या रात्रीमध्ये राडा होणार. वा, यावेळेला रिवास, परंतु नाही, बॉल कीपरच्या हातात. डॉट. प्रेक्षकांनी जर कॅच घेतला षटकारामध्ये एका हाताने तर त्यांच्यासाठी कमिटीकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. यावेळेला लॉफ केलाय, बॉल हवेत. प्रेक्षकांना संधी आहे की नाही? नाही, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार, राडा. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा आणि राडा. 24 धावा धावफलकावर पाहिला मिळत आहेत. आणि बॅटर लकी आपल्या टीमसाठी लकी ठरतायत. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु बॉल मिड विकेटचे फिल्डर अडवतील तोपर्यंत 1 रन तिकडे मिळेल. आणि धावसंख्या 25 वर जाते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना 13 बॉलमध्ये 39 अजूनही करायचेत. म्हणजे अजूनही ही मॅच ऑन आहे. मजा येणार आहे. क्रिकेटचा खेळ पाहण्याची एक वेगळी मजा आहे. खेळणाऱ्यांना जेवढं टेन्शन नसतं तेवढं पाहणाऱ्यांना टेन्शन असतं. अरे काय होईल, आपली टीम जिंकेल की नाही जिंकणार. धकधक दोन्ही बाजूला असतं. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहिला मिळत आहेत. हो, आणि आता पुन्हा एकदा राडा कुणी केलाय तर बॅटरने केलाय. 4-4-4 चौकार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 29 आणि 2 ओव्हर बाकी आहे. 12 बॉलमध्ये पाहिजेत 35. मजा येते या मॅच मध्ये. मॅच मधील चुरस आता वाढायला लागली आहे. पहा, क्रिकेटचा खेळ कोणताही असू देत, विनोद सर, मजा येते. लेदर बॉल क्रिकेटला मजा येते, टेनिस बॉल क्रिकेटला मजा येते, रबर बॉल क्रिकेटला मजा येते, प्लास्टिक बॉल क्रिकेटला मजा येते, वन डे क्रिकेटला मजा येते, टेस्ट क्रिकेटला मजा येते, T20ला मजा येते, IPL ला मजा येते आणि पुणे प्रीमियर लीगला सुद्धा मजाच येते. तीच मजा घ्यायला आपण इकडे आलेलो आहे. राडा. अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे आणि 35 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. पॉवर प्ले मध्ये करायची आहे पॉवरफुल बॅटिंग आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल आणि रंगेल. आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. आता पाहूया, राडा बॅटर करणार की बॉलर करणार. चंदू सर, सगळ्या क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये मजा येते, पण आज आम्हाला चंदू सरांचा आवाज ऐकण्यात एक वेगळीच मजा येते. धन्यवाद. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे जो आपल्या सगळ्यांना आनंद देतो. फॉर्मॅट कोणताही असू देत, आनंद मिळतो. आणि आता काय आयोजन केलंय, म्हणजे इकडे आल्यानंतर पहिली गोष्ट, एवढा बराच सोबत ट्रॅफिक मधून प्रवास करता
अगदी हिंजवडीपासून इथपर्यंत येताना दमलो खरा, परंतु मैदानात आलो, हे चित्र पाहिलं, आनंदी आनंद. खरंच पोरांनी राडा केलाय. आता प्लेयर लोकांना राडा करायचं बाकी आहे. नक्कीच रोहित भाऊ आणि आपली सगळी टीम. रोहित भाऊनी पहिलेच सांगितले माझं एकट्याचं नाव नाही घ्यायचं, आम्ही सगळे एकत्र आहोत, आमची टीम आहे. इकडे धावफलक पुढे जात असताना पाहिला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे. आता 6-4 ची आवश्यकता आहे. 11 बॉलमध्ये 34 मोठी आहे का? मोठी आहे. परंतु होऊ शकते का? होऊ शकते. त्याच्यासाठी काय पाहिजे? चौकार पाहिजे, षटकार पाहिजे. ते आता मारायची वेळ आली आहे. हीच ती वेळ ज्यावेळेला षटकार चौकार मारायचे. लकी आहेत आणि आकाश मोरे आहेत बॉलिंगसाठी. डिमो हो, यावेळेला फटका खेळलाय. मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला झालाय. बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ये मर्दा. वाह, या चौकाराने धावसंख्येला पुढे नेलंय. आता 10 चेंडूमध्ये 30 ची आवश्यकता आहे. मॅचची उत्कंठा वाढायला लागली, मॅचची रंगत वाढायला लागली. कधी जी मॅच जर पाहिलं तर अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बाजूने जायला लागली आहे, तर कधी क्रिया स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बाजूने जायला लागली आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि वाह, काय कॅच पकडली आहे सिद्धार्थ पाटोळे. हा ब्रँड आहे हा पिच क्रिकेटचा आणि त्यांनी पकडली आहे कॅच. वा, म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, आणि तेच पाहिलं मिळालं. अमरदादा इकडे कॅच पकडताना थोड्या वेळासाठी आम्हाला सूर्यकुमार यादवची आठवण आली. अशाच पद्धतीचा कॅच या ठिकाणी त्यांनी पकडलेला आहे आणि सध्या राडा तर सिद्धार्थ भाऊने केलाय. आता अजूनही मॅच संपलेली नाहीये. काही चौकार काही षटकार मॅच मध्ये आणतील, कारण ही क्रियांश सुद्धा टीम काही हार मानणारी नाहीये. क्रियांश स्पोर्ट्स फाउंडेशन मंथन यमकर साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर उत्कंठा आहे. अथर्व विजय कदम यांच्याकडून हा जो जेल घेतला सिद्धार्थ भाऊ पाटोळे यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. पहा, चांगली कामगिरी करा, तुमच्या कामगिरीचं कौतुक होणार आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अजूनही 9 बॉल 30. जर का या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले, मॅच इकडनं सुद्धा बनू शकते. कारण हा क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्यासाठी परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, हे मात्र नक्की आहे. आणि आता अमित आलेले आहेत. अमित आदवडे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. समोर डिमो. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि यष्ट्यांचा वेध देखील घेताना पाहायला मिळतोय. पाहूया काय होणार. सगळ्यांनाच उत्कंठा आहे. लेग बायची रन. आयुषदादा बिनावत यांचं शुभ आगमन या ठिकाणी ते पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आयुषजी बिनावत यांचं सहर्ष स्वागत. विनंती, आपण व्यासपीठावरती स्थान बनवावं. उद्योजक संदीप भाऊ काळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं देखील आम्ही करत आहोत. संदीप भाऊ, आपलं हार्दिक 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 स्वागत. क्रिकेटचा अद्भुत खेळ, ज्या खेळाने तुम्हा सगळ्यांना वेड लावून सोडलंय, पुण्यामध्ये घेऊन आलंय. महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील प्रमुख शहर आहे पुणे. विद्येचं माहेरघर आहे पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. आणि याच पुण्यातून मात्र 150 वर्ष संपूर्ण भारताचा कारभार देखील हाकला गेलेला आहे. असं हे पुणे, ऐतिहासिक शहर पुणे. आणि या पुण्याची शान हा पिच क्रिकेट सुद्धा आहे. आणि तेच हा पिच क्रिकेट आपण पाहतोय. 9 मध्ये अजूनही 8 बॉल आणि 29. इकडे जर पाहिलं तर रन घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हार मानून चालणार नाहीये. षटकार चौकार मारावे लागतील, ठोकावे लागतील. 7 बॉल मध्ये 28 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करा, होऊ शकतात. अमित एका बाजूला आहेत. या वेळेला टोकाला लागलाय. बॅटच्या बॉल समोरच्या दिशेने जातोय, परंतु रन नाही घेतलाय. सिद्धार्थ भाऊ तिकडे येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने नाही रन नाही घेतलाय. आणि आता शेवटची ओव्हर आहे. मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये रन पाहिजे आहेत, त्या मात्र 28. एसएनसीचे संघमालक सन्माननीय रामदादा लबडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. पुणे प्रीमियर लीग मध्ये रामदादा लबडे यांचं सहर्ष स्वागत. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने मात्र काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. परंतु सामना संपलेला नाहीये आणि सामना क्रिया स्पोर्ट्स फाउंडेशनने सोडलेला नाहीये. 6 बॉलमध्ये 28 पाहिजेत. षटकार चौकार खेळावे लागतील, ठोकावे लागतील.
कारण हा दिवस वर्षभर परत येणार नाहीये. आज कामगिरी करा, उद्या पुन्हा इकडे या, आणि आज कामगिरी नाही केली तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. अमरदादा खेडेकर यांच्याकडनं हर्षराज यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर सिद्धार्थ पाटोळे यांनी जेल टिपला त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित होत आहे. धन्यवाद. धन्यवाद. संघ मालक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत आणि स्वतः खेळाडू सुद्धा आहेत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच आलेली आहे. आजच्या रात्रीत हेच पाहायला मिळणार आहे. चांगले क्रिकेट पाहायला मिळणार आहे, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळणार आहे. हे क्रिकेट कधी बॉलरच्या बाजूने जाईल तर कधी बॅटरच्या बाजूने जाईल, परंतु तुम्हा आम्हाला खूप सारा आनंद देईल. आणि हेच आनंद देणारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाऊन पोहोचलेली आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 28 करायचे. परंतु हा क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत रंगतोच. पाहूया, अनेक चमत्कार या क्रिकेटच्या खेळात आपण पाहिलेत. आणि लकी, पहिला बॉल लकीच्या बॅट मधून खेळला गेलेला फटका पाहायला मिळतोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय आणि दुसरीचा कॉल घेत असताना इकडे रन आउटची विकेट आलेली आहे. खेळाडू बाद. आज राडा होणार, पोरं नाही ऐकणार. ही टॅग लाईन मात्र आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 बॉल बाकी आहेत, 27 करायचे. षटकार चौकार मारावे लागतील. लकी, अख्खी टीम म्हणत असेल लकी यार तू करू शकतो, तू हे कर. प्रेक्षकांनी जर एका हातामध्ये कॅच घेतली तर त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. पकडा एका हातात कॅच. आणि आपण जर पाहिलं तर इकडे 500 रुपयाचा पुरस्कार आणि समोर PPL. जर बॉल डायरेक्ट लागला तर आयोजन कमिटीकडून 1000चा पुरस्कार असणार आहे. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही सक्सेस झालाय. आणि आता मॅच जवळपास औपचारिकतेच्या दिशेने निघाली आहे. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन, परंतु क्रियांश या टीमने देखील चांगली कामगिरी केली. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आता मॅचच्या दिशेने वाटचाल करतायत. 4 बॉलमध्ये 26 पाहिजेत. 4 बॉलमध्ये 26. मॅच औपचारिकतेच्या दिशेने, परंतु काय आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळेला बिग हिट, थोडासा उशिरा का होईना बॉल खेळलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु असफल. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नसत्यात ऐकत. हो, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 3 मध्ये 20, 6 बॉलला 40 झालेत मला माहिती मिळाली आहे. आणि आता हा बॉल पाठी खेळलाय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 चौकार, 2 बॉल 16. थोडस इकडे आणखी एखाद सुरुवातीला एफर्ट जास्त पाहिजे होते. 2 बॉलमध्ये 16. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण पाहायला मिळत आहे. हो, यावेळेला आणखीन एक चांगला फटका, कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु नाही सक्सेस झाले. हर्षराज खेडेकर यांच्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार. त्याचबरोबरीने सिद्धार्थ पाटोळे यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार. खडकवासला प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक अमरदादा खेडेकर यांच्याकडून हा पुरस्कार इकडे देण्यात आलेला आहे. आणि आता मॅचची केवळ औपचारिकता, कारण जो जिंकणार आहे बक्षिसाला पात्र होणार आहे. आणि या मॅच मध्ये राडा केलाय अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने. अभिनंदन.